नमस्कार, मी प्रकाश कनोजे, समाजसेवक, नाशिक, महाराष्ट्रातून. ऑनलाईन गेम आणि ऑनलाईन जुगार या विरुद्ध मी 2 वर्ष पहिले आंदोलन केलं होतं. ऑनलाईन जुगार हा बंदी करण्यासाठी आणि जे जाहिरात करता ऍक्टर्स, क्रिकेटर यांच्या विरुद्ध भीक मागो आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन खूप व्हायरल झालं. आपल्या नॅशनल ते इंटरनॅशनल लेवलवर पण सुद्धा ते व्हायरल झालं. त्यावेळेस मीडियानी त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना प्रश्न विचारला ऑनलाईन जुगाराविरुद्ध. तर त्यांनी दिलेले उत्तर आपण नीट ऐका. ऑनलाईन जुगाराला कधीही परवानगी दिली जाणार नाही. कुठल्याच प्रकारच्या जुगाराला परवानगी दिली जाणार नाही. एवढंच नाही तर 30 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये कसिनो उघडण्याच्या संदर्भातला जो कायदा झाला होता तो कायदा निरस्त करण्याची फाईल ही मी मुख्यमंत्री असताना सही केली होती आणि आता पुन्हा त्या संदर्भातला प्रस्ताव आम्ही तयार केला आहे. आणि 30 वर्षापूर्वी या राज्यात कसिनो तयार करण्याचा जो कायदा तयार केला होता तो कायदाही आम्ही त्या ठिकाणी निरस्त करतो. त्यांनी त्यावेळी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आपण जुगारीला परमिशन देणार नाही म्हणजे नाही, तरी सरास जुगार हा ऑनलाईन चालू आहे. त्याच्यामुळे किती युवा पिढी आपल्या बळी पडत आहे. आता आमच्या नाशिकचीच गोष्ट आहे का 16 वर्षाच्या उपनगरमध्ये डायमंड नगर ह्या ठिकाणी राहणारा एक युवक ऑनलाईन जुगारामध्ये पैसे हरल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. बारामतीमध्ये 2-3 जण असे बरेच ठिकाणी आहे. त्याच्यानंतर भिवंडीमध्ये पडगा ह्या ठिकाणी पोलीस मध्ये काम करणारा व्यक्ती ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांनी गुन्हेगारीचा मार्ग अवलंबला आणि लोकांना लुटायला लागला. तर त्यावेळेस 2 जणांनी त्याचा विरोध केला असताना त्याच्याकडे असलेला सर्व्हिस रिव्हॉल्वर काढून त्यांनी त्यातून गोळ्या झाडल्या. त्यातला एक मुलगा तिथं मेला, दुसरा जखमी आहे. तर जर ज्या व्यक्तीला कायद्याबद्दल एवढं ज्ञान असताना तो यातला बळी पडू शकतो तर सर्वसामान्य कुठं. त्यामुळे हे ऑनलाईन जुगार हे बंद झाले पाहिजे. खूप असे प्रकरण आहे जे निघताय. मी 2 वर्ष पहिले सांगितलं होतं का ऑनलाईन जुगार हा घातक आहे. प्रत्येक घरातून तुम्हाला हे ऐकू येणार आहे आणि पुढेही येणार. तर त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला माझी विनंती आहे की ऑनलाईन जुगार हे बंद झालं पाहिजे आणि संपूर्ण भारताला 140 कोटी जनतेला. तर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या कमेंटसह पंतप्रधान व प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्रीपर्यंत हा पोहोचवा आणि ऑनलाईन जुगार हा बंद झाला पाहिजे. त्याचे ऍड करणारे हे सगळे करोडपती असताना असे ऍड करून आमच्या पोरांना फसवतात. तर त्यासाठी आपण सर्वजण याच्यावर कमेंट देऊन, कारण हे कमेंट आपण पुढे सांगू शकतो, त्याच्यामुळे कमेंट देऊन पुढे लोकांपर्यंत व्हायरल करा आणि त्यांनाही सांगा, कमेंट करा आणि हे बंद झालं पाहिजे. जे आज आपण एवढं असून शिकत नाही का महाभारत सुद्धा एका जुगारीमुळे घडलेले आहे. द्रौपदीचं वस्त्रहनन झालं ते जुगारीमुळे झालं. महाभारत घडलं, युद्ध झालं पांडव आणि कौरवामध्ये, हे सगळं एक जुगारीमुळे. तरी आपण काय शिकलो? फक्त राज्यासाठी महसूल पाहिजे म्हणून आपण हाच एक मार्ग राहिला का? आपल्याला बरेचसे व्यवसाय त्यातून घ्या ना. 28% तुम्हाला जीएसटी पाहिजे. त्यासाठी आपल्या युवांना तुम्ही बळी द्यायला करायला सुरुवात केली काय? असं म्हणायला काहीच हरकत नाही. किती जण क्राईम करायला लागले, आत्महत्या करायला लागले. त्यामुळे प्लीज माझी विनंती आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, जे आपण सांगितलं का महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन जुगारीला कधीही परमिशन देणार नाही, तर प्लीज हे जुगार बंद झाला पाहिजे. आणि त्यासाठी कोर्टामध्ये आपले वकील जे ज्याचे पैसे आम्ही देतो तर ते बाजू मांडतील. जर त्यांना बाजू मांडता येत नसेल तर मी महाराष्ट्राच्या वतीने, जनतेच्या वतीने ऑनलाईन गेम विरुद्ध हायकोर्टामध्ये बाजू मांडायला तयार आहे का हा किती घातक आहे. तर त्याच्यामुळे प्लीज असं करू नका, याला बंदी घाला. तुम्ही दिलेल्या शब्दाला जागा आणि महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन जुगार हा बंद झाला पाहिजे. सगळाच हा, कुठला जंगली रम्मी वगैरे नाहीये, इतर वगैरे सगळेच ऑनलाईन जुगार बंद झाले पाहिजे. त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, मुख्यमंत्री साहेब, सगळे नेते आणि सगळी जनता, तर प्लीज कमेंट्स पुढे फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.